तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे तत्पादं बृहद्वन्द्व सेवा निर्मल चेतसाम् सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। गुरु शिष्य सत्पथामध्ये चाललेला हा संवाद असताना अर्थात प्रथमतः युक्तीच्या द्वारा जीव परमात्मा रूप कसा आहे हे कथन सांगितलं। त्यानंतर त्याचंच दार्ढ्य श्रुतीप्रमाणानं होण्याकरता श्रुतीप्रमाणाच्या द्वारा देखील जीवाचा आणि परमात्म्याचं ऐक्य आहे हे सांगण्याकरता अखंडम सच्चिदानंदम महावाक्येन लक्ष्यते महावाक्याचा आश्रय केला असता जो औपाधिक भाग त्याचा परित्याग करायचा अर्थात विचाराच्या द्वारा मिथ्या ठरवला असता अखंड जे परमात्मा आहे आकाशाप्रमाणे आकाश जसा अखंड आहे त्या आकाशाप्रमाणे जसं आकाशामध्ये कोणताही विभाग नाही आणि जो भेदाची प्रतीती येते तर ती उपाधिकृत आहे घटमठ इत्यादी उपाधिकृत आहे। तसंच याही ठिकाणी देखील जीवाची असणारी अल्पज्ञता अल्पशक्तिमत्व ज्ञानत्व आणि ईश्वराचं असणारं सर्वज्ञत्व सर्वशक्तिमत्व एकत्व हे उपाधिकृत आहेत आणि या उपाधिकृत भागाचा परित्याग केला असता महावाक्याद्वारा लक्षणेनं आपल्याला अखंड ब्रह्माचं ज्ञान होतं। असं म्हणत असताना शिष्याच्या बुद्धीमध्ये एक मध्येच तार्किक प्रश्न उत्पन्न झाला की जो सत्प्रश्न नाही आणि त्यानं प्रश्न केला या बुद्धीचा घमेंड म्हणा तर प्रश्न केला की लक्षणेनं ज्या ब्रह्माचं ज्ञान होतं ते ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे असा प्रश्न होत नाही आणि असा प्रश्न जर कोणी करेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे आणि पुन्हा त्याला त्याची बुद्धीची जी भोंड आहे ती जिरवून पुन्हा जो काही प्रस्तुत विषय प्राप्त आहे त्या प्रस्तुत विषयाकडे वळवलं पाहिजे हे गुरूंचं कर्तव्य आहे। म्हणून गुरूंनी देखील जसे त्यानं प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाला तशाच प्रकारचा प्रतिप्रश्न करून त्याचं तोंड बंद केलं की त्याला आता पुन्हा प्रश्न विचारायला वाव राहिला नाही असे प्रश्न विचारू नये हा माझा प्रश्न विचारणं चुकीचं आहे हे त्याला कळालं। कारण श्रीगुरूंनी सांगितलं बाबा तू जर असं विचारशील तर आम्ही तुला सगळ्याच ठिकाणी विचारतो तुझे जे काही पदार्थ विचार आहे द्रव्यादी पदार्थ आहे तर तिथे आम्ही असंच विचारू की द्रव्य गुणाधिकांचा आश्रय जे आहे त्यांना म्हणतात द्रव्य मग गुण जे राहतात ते सगुण द्रव्याच्या ठिकाणी राहतात की निर्गुण द्रव्याच्या ठिकाणी राहतात। जसं तो आम्हाला अडवलं तसं तुला आम्ही सगळ्याच ठिकाणी अडवू आता कसं अडवू त्याचा विचार पुन्हा करत नाही। आता तसंच पुढे चालू आपण त्याचप्रमाणे गुण क्रिया असेल क्रिया देखील क्रियारहिताच्या ठिकाणी राहते का क्रियासहिताच्या ठिकाणी जाती देखील जातीयुक्त पदार्थ द्रव्याच्या ठिकाणी राहते का जातीरहित द्रव्याच्या ठिकाणी जाती राहते तर अशा सगळ्याच ठिकाणी तुला कोणतंही उत्तर देता येणार नाही तुला शांत बसावं लागेल। त्यामुळे असे प्रश्न तू विचारू नको आणि ही सगळी अडचण तुझ्या मतामध्ये कारण तू सगळं सत्य मानतो ही अडचण आम्हाला येणार नाही। आम्हाला तू कितीही प्रश्न विचारले तरी देखील हे सर्व नानात्व आहे आत्मभिन्न म्हणजे एवढंच काय जगत तर आम्ही मिथ्या म्हणतोच त्यामुळे मिथ्या पदार्थानं कितीही मिथ्या पदार्थांची कल्पना केल्यानंतर आत्मतत्व जे आहे त्या तत्वावरती त्याचा काही परिणाम होतो का काही एक परिणाम होत नाही ते निर्विकार आहे अस्पर्श योग नामयशी त्याला पुढे म्हणणार आहोत आपण की जे आत्मतत्व विकल्प आणि तद अभावाभ्याम असंस्पृष्टात्म वस्तूनी तर हे सगळं तत्पूर्वी एतत् सर्व स्वरूपस्य इति इष्यताम अर्थात हे सगळंच गुणाधिक हे सर्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे कल्पित तादात्म्य संबंधाने असल्यामुळे आम्हाला ती काही अडचण येणार नाही पण तू मात्र प्रत्येक ठिकाणी तुला काही उत्तर देता येणार नाही तुला तोंड बंद करून बसावे लागेल। मग तो म्हणतो हो तू एवं ठीक आहे आम्हाला मान्य आहे
आमचा प्रश्न कसा चुकीचा आहे हे आम्हाला कळालं, पण प्रस्तुत विषयाशी याचा काय संबंध आहे की जो आपण अखंड परमात्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता प्रवृत्त झालेला आहोत, तुम्ही मला ज्ञान करून देण्याकरता प्रवृत्त झालेला आहात. तर ते सांगतात की विकल्प वास्तविक तत्व जे आहे ना, जरी लक्ष परमात्मा म्हटलं आणि लक्षणानं लक्ष्यत्व धर्माने युक्त होऊन ब्रह्म सविकल्प होतं, असं जे तो काय म्हटला होता, प्रश्न केला होता, तर वास्तविक तत्व असं आहे विकल्प तद अभावाभ्याम असंस्पृष्टात्म वस्तूनी. तत्व विकल्प आणि विकल्पाचा अभाव यांनी अस्पर्शित अचुंबित अशा स्वरूपाचा आहे. जसं बैलाच्या शेंगावर माशी बसली तर बैलाला त्याची जाणीव तरी आहे का? काही एक माहिती नाही. ती म्हणते तुमचं फार आभारी आहोत, मला इतका वेळ विश्रांती करायला मिळाली. त्याला माहितीच नाही बसली केव्हा आणि उठली केव्हा. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही नाना प्रकारच्या काय कल्पना केल्या, त्या आत्मस्वरूपाला काही एक माहिती नाही. म्हणून म्हणतात विकल्प तद अभावाभ्याम असंस्पृष्टात्म वस्तूनी. कारण वस्तू असंगो हि अयम पुरुष. अशा वस्तूच्या ठिकाणी विकल्पितत्व लक्ष्यत्व, विकल्पितत्व असो किंवा लक्ष्यत्व म्हणजे परमात्म्याचं ज्या जो ज्ञान होण्याकरता ह्या प्रक्रिया सगळ्या सहाय्यक आहेत, परंतु त्या वस्तूचा प्रकाश करतात का? मात्र वस्तू स्वयंप्रकाश आहे. वस्तूचा प्रकाश हे प्रक्रिया शब्द शास्त्र गुरु हे कोणी काही करत नाही. ते फक्त आवरण भंगार्था जी अज्ञान निवर्तक जी वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्ती, ती फक्त अज्ञान निवृत्तीचं कार्य करते. तत्व हे स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याच्याकरता हे सहाय्यक आहेत. ज्ञान उत्पत्ती करता सहाय्यक आहेत, परंतु ज्ञान जे आहे ते ज्ञान तत्वाचा प्रकाश करतं असं मात्र मुळीच नाही. म्हणून म्हणतात की आम्ही फक्त मानलेलं आहे, सगळ्या गोष्टी मानलेल्या आहेत का खऱ्या आहेत, यातलं काही एक खरं नाही. प्रक्रिया देखील खोट्याच आहेत, पण खोट्या जरी असल्या तरी खोट्यानं देखील कधी कधी जाग येते. तसं हे जरी सगळं काही खोटं असलं, स्वप्नातली जी भीती निर्माण झालेली आहे ती भीती निवृत्त करण्याकरता स्वप्नस्थ पुरुषानं जागं केलं तर भीती निवृत्त होते की नाही? भयही स्वप्नातला आहे आणि जागा करणाराही पुरुष स्वप्नात. तसं सगळं स्वप्नात चाललेला व्यवहार असला, पण जरी स्वप्नात चाललेला व्यवहार खोटा असला तरी वास्तव जागृती होते की नाही? तसं ही वास्तव हे श्रीगुरू असेल शास्त्र असेल वास्तव जागृती आणून देतात, परंतु त्या आत्मस्वरूप वस्तूच्या दृष्टीने जर पाहिलं हे सगळं कल्पित आहेत. म्हणून म्हणतात विकल्पितत्व लक्ष्यत्व किंवा त्या जगताचा आणि परमात्म्यात सांगितला गेलेला संबंध ह्या सगळ्याच गोष्टी तो कल्पित अशा स्वरूपाच्या आहेत. आपण श्लोका चिंतन काल केलं होतं, बरोबर? हां, आता आपल्याला राहिली टीका, परत वाचूया. श्लोक क्रमांक आहे 52. विकल्प तदभावाभ्याम असंस्पृष्टात्म वस्तूनी विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्यास्तु कल्पिताः. विकल्प तद अभावाभ्याम विकल्पाने विकल्पाचा अभावाद्वारा असंस्पृष्ट अस्पर्शित अशा प्रकारची आत्मवस्तू त्या वस्तूच्या ठिकाणी विकल्पितत्व आणि लक्ष्यत्व संबंध म्हणजे अर्थात आत्मभिन्न याच्यावत सगळेच पदार्थ प्रक्रिया शास्त्र गुरु हे सगळे कल्पित असल्यामुळं हा याच्याशी संबंध आहे. प्रस्तुत विषयाशी काय संबंध आहे की हे सगळं कल्पित आहेत आणि जे अवाच्य आहे त्या अवाच्यच सत्य आहे त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आम्ही म्हटलं ना की महावाक्यांच्या द्वारा लक्षणेनं लक्ष्यतत्वाचं ज्ञान होतं, ब्रह्माचं ज्ञान होतं. तर ब्रह्माचं ज्ञान होण्याकरता उपयोगाचं आहे, पण जरी खोटं आहे, आम्ही सगळं मानू नये खोटं आहे, पण खोट्याने देखील स्वरूप जागृती येते, म्हणून त्याचं सगळं प्रतिपादन केलेलं आहे. हा या प्रस्तुत विषयाशी याचा संबंध आहे. विकल्प तद अभावाभ्याम विकल्पेन विकल्पाभावेन च असंस्पृष्टात्म वस्तूनी संस्पर्शरहित परमात्म वस्तूनी विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्यः तत्र विकल्पितत्वं नाम सविकल्पत्वं वा निर्विकल्पस्य वा इति पूर्वोक्तेन विषयीकृतत्वं लक्ष्यत्वं लक्षणावृत्ति ज्ञाप्यत्वं संबंधः संयोगादिः आदिशब्देन द्रव्यादयः गृह्यन्ते. तू शब्दः अवधारणे. तर इथपर्यंत पाहू पहिल्यांदा. तर ती आत्मवस्तू विकल्प तदा अभावाभ्याम विकल्पेन आणि विकल्पाचा अभाव त्या आत्मवस्तूला
तुम्ही काय विकल्प केलेले आहेत किंवा विकल्प केले नाहीत याच्याविषयी काही एक माहिती नाही, म्हणून म्हणतात ती वस्तू विकल्प आणि विकल्पाच्या अभावानं असंस्पृष्ट, संस्पृष्ट म्हणजे असंस्पृष्ट म्हणजे संस्पर्शरहित, म्हणजे त्याला काही एक माहिती नाही, दोरीला काहीच माहीत नाही. तुम्ही त्या दोरीच्या ठिकाणी सर्पाची कल्पना केली की पुष्पमालेची कल्पना केली की जलधारेची कल्पना केली, त्या दोरीला काही एक माहिती नाही. तसं तुम्ही त्याच्याविषयी कोणती कल्पना केली त्या आत्मवस्तूला काही माहिती नाही. मग त्या आत्मवस्तूच्या ठिकाणी तुम्ही केलेली जी काही कल्पना आहे विकल्पितत्व, हे परमात्मा सविकल्प आहे का निर्विकल्प आहे, किंवा तुम्हीच त्या वस्तूच्या ज्ञानाकरता त्या परमात्मा वस्तूला लक्ष्य म्हटलं, ज्ञेय असं म्हटलं, ही सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी केलेली एक कल्पनाच आहे. वास्तविक परमात्मा ज्ञेय नाही, ज्ञानाचा तो विषय नाही. हे सगळ्या केलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पना आहेत. म्हणून म्हणतात संस्पर्शरहित आत्मवस्तूंनी विकल्पितत्व, लक्ष्यत्व, लक्ष्यत्वीसुद्धा लक्षणेनं ज्ञान होतं. मग लक्षणेनं ज्याचं ज्ञान होतं त्या ठिकाणी लक्ष्यत्व धर्म राहिला. हे सुद्धा केलेली कल्पनाच आहे. पण ह्या सगळ्या जरी कल्पना असल्या, पण ह्या कल्पनेनं अकल्पनाख्य जे आहे त्या वस्तूचं ज्ञान होत असल्यामुळे अशा प्रकारच्या आम्ही हे केलेल्या कल्पना आहेत. कल्पनातीत वस्तूचं, ह्या कल्पना जरी असल्या तरी कल्पनातीत वस्तूचं ज्ञान करून देणाऱ्या ह्या कल्पना आहेत, म्हणून आम्ही अशा प्रकारच्या कल्पना केलेल्या आहेत. कल्पना म्हणण्यापेक्षा आणखीन एक संकल्पना, सम्यक कल्पना, चांगली कल्पना नाही का, की ज्या कल्पनेच्या द्वारा संकल्पनेच्या द्वारा कल्पनातीत अशी जी आत्मवस्तू आहे त्या आत्मवस्तूच्या ज्ञान करून देण्याकरता उपयोगाचे आहे. परंतु हे सगळं कल्पित आहे. विकल्पितत्व, लक्ष्यत्व, संबंधाद्य हे सगळेच आदिपदानं आत्मभिन्न यावत संपूर्ण जडवर्गाचं ग्रहण करायचं. तत्र त्या आत्मवस्तूच्या ठिकाणी विकल्पितत्व नाम, विकल्पितत्व जे आहे ना त्याचा अर्थ करतात सविकल्पस्य निर्विकल्पस्य वा इति पूर्वोक्तेन विषयीकृतत्व. ज्या आत्मवस्तूचं लक्षणेनं महावाक्याद्वारा ज्ञान होतं ते आत्मवस्तू सविकल्प आहे का निर्विकल्प आहे असा जो काही पूर्वपक्षानं प्रश्न केला होता तर त्याला म्हणतात विकल्पितत्व. त्या आत्मविषयी केलेला जो विकल्प याच्या पूर्वोक्तेनं, पूर्वी सांगितलेल्या पूर्वपक्षानं केलेला त्याद्वारा विषयीकृतत्व, अशा ज्ञानाने ज्याला विषय केलेला आहे त्याला म्हणतात विकल्पितत्व. विकल्पितत्व असं म्हणतात. पण हे विकल्पितत्व आणि विकल्पाचा अभाव त्या आत्मतत्वाला काही माहिती नाही. त्याचप्रमाणे लक्ष्यत्व, लक्ष्यत्वाचाही आत्मस्वरूपाशी काही एक संबंध नाही म्हणतात. तत्पूर्वी लक्ष्यत्व कशाला म्हणतात त्याची व्याख्या करतात. लक्ष्यत्वम लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम. लक्षणावृत्तीच्या द्वारा ज्याचं ज्ञान होतं त्याला म्हणतात लक्ष्यत्व. लक्षणावृत्तीच्या द्वारा ज्याचं ज्ञान होतं, जसं देवदत्ताचं आपल्याला लक्षणेने ज्ञान झालं, स्वयं देवदत्त हा विरोध येत होता, स्पष्ट ज्ञान होत नव्हतं, कारण तो 10 वर्षापूर्वीचा लहान होता, आता मोठा झाला. तद्देश तत्काल तत्वेश भिन्न भिन्न आहेत, ऐक्य होऊ शकत नाही. मग त्याचा आपण भागत्याग लक्षणा केली आणि मग देवदत्त नावाचा जो पुरुष आहे तिथला पुरुष आणि इथला पुरुष हा एकच आहे असं आपल्याला ज्ञान झालं. तसं याही ठिकाणी औपाधिक भागाचा परित्याग केल्यानंतर जो काही सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे, ईश्वर भाग असो किंवा जीव भाग असो, दोन्ही एकच आहे असं आपल्याला ज्ञान होतं. ते लक्षणेने ज्ञान होतं. म्हणून म्हणतात लक्ष्यत्वम लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम. लक्षणावृत्तीच्या द्वारा एक आहे मुख्य वृत्ती, अभिधावृत्ती. अभिधावृत्ती त्याला म्हणतात मुख्य अर्थ. या लक्ष्यत्वम लक्षण ज्ञान होतं म्हणून त्याला लक्ष्यत्व असं म्हणायचं. लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम, तर याचाही त्या आत्मवस्तूशी काही एक संबंध नाही. पुढे म्हणतात संबंध. संबंध किती आहेत आता त्या सगळा विचार आपण आताच पाहतो आहोत, आपला विषय चालूच आहे. संयोग आदी, संयोग आदी. संयोग म्हणजे संयोग ज्याच्या आधी आहेत. आपण जे संबंध पाहतो ते सगळ्या संबंधांचं संयोग शब्दानं ग्रहण करायचं. संयोग आदी शब्देनं, आणि आणखीन तेवढा संबंधच ग्रहण करायचं नाही तर आदी शब्दानं द्रव्यादया गृह्यन्ते. द्रव्याधिक म्हणजे सर्वच द्रव्य किती आहेत, तत्र नवद्रव्याणी.
है ना. 9 द्रव्य पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन यामध्ये सगळेच आले. काय राहिलं का? काही राहिलं नाही. सप्त पदार्थामध्ये 9 द्रव्य आहे, 9 द्रव्य आहेत. 7 पदार्थामध्ये सगळंच आलं. म्हणून म्हणतात की सप्त पदार्थ आत्मभिन्न. द्रव्यादय म्हणताना देखील उपलक्षणानं आत्मभिन्न सर्वांचंच ग्रहण करायचं. द्रव्यादया गृह्यंते हे सगळेच आत्मस्वरूपाशी याचा काही एक संबंध नाही. आत्मस्वरूप अस्पर्श योग अस्पर्श अशा स्वरूपाचा आहे. कारण हे सगळे प्रातिभाषिक सत्यातले आहेत आणि आत्मा मात्र पारमार्थिक सत्यातला असल्यामुळे याचा कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाईच्या ठाई अशी खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे ना. पुढे येणार आपला गुंजा पुंजादिदहेत नान्यारोपित वन्हीना. दुसऱ्याने किती त्या गुंजावरती वन्हीचा आरोप केला, कापसावर गुंजा अंतरल्या आणि दुरून तो लाल भडक ज्वाळा आहेत असा किती भास झाला तर तो काही कापूस दुसऱ्याच्या आरोपानं जळेल का? जळत नाही. तसं त्या आत्मवस्तूवरती कोणी किती आरोप केले तरी आत्मवस्तूवर काही एक फरक पडत नाही. हे सगळं कल्पित आहे. द्रव्यादया गृह्यंते. तू शब्द हा अवधारणे. तर तू शब्द आलेला आहे श्लोकामध्ये. संबंधाद्या हा तो कल्पिता हा. तर तू शब्दाचा अर्थ निश्चयपूर्वक सांगितलं. निश्चयानं हे सगळेच कल्पित आहेत. आत्मस्वरूपाच्या विषयी काही एक माहिती नाही. मग आता ओघानं सहज सगळंच कल्पित आहेत. पण जे कल्पित आहेत त्या कल्पित वस्तूंचं नाव तरी माहिती पाहिजे ना. म्हणून न्यायमतामध्ये जे काही द्रव्य मांडलेले आहेत, पदार्थ मांडलेले आहेत, त्याच्याविषयी थोडी थोडी एक माहिती देतात. पहा, गुणानाम आश्रय द्रव्यम. द्रव्याची व्याख्या केली. जे काही सप्त पदार्थ आहेत त्यात पहिलं पदार्थ कोणता आहे? द्रव्य. सप्त पदार्थ कोणते आहेत? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. त्यातलं पहिलं द्रव्य आहे. तर त्या द्रव्याची व्याख्या करतात. गुणानाम आश्रयो द्रव्यम. जे गुणांचं आश्रय आहे, गुणांचा आश्रय द्रव्य आहे. पहिली व्याख्या झाली. तसं द्रव्य ठिकाणी कोण कोण राहतात माहिती आहे? द्रव्य कोणाचा आश्रय आहे? गुणांचाच आश्रय. केवळ द्रव्य जे आहे, द्रव्याच्या ठिकाणी कर्मही राहतं, द्रव्याच्या ठिकाणी जाती राहते किंवा द्रव्याच्या ठिकाणी द्रव्यही राहतात. या ठिकाणी द्रव्याची व्याख्या केली. गुणानाम आश्रय. गुणांचा जे आश्रय आहे त्याला द्रव्य असं म्हणतात. आता आपण का पाहतो आहोत? पृथ्वीच्या ठिकाणी 14 गुण कसे आहेत, जलाच्या ठिकाणी 14 गुण कोणते आहेत, हे सगळा विषय आपल्याला ज्ञातच आहे. गुणानाम आश्रय द्रव्यम. गुणांचा जे आश्रय आहे, गुण ज्याच्या आश्रयाने राहतात त्याला द्रव्य असं म्हणतात. द्रव्याची व्याख्या पुढे आहे. समवायी कारणम द्रव्यम इति. किंवा तार्किकांनी वा तार्किकही लक्षितम. हे व्याख्या कोणाची आहे? तार्किकांच्या आहे. समवायी कारण. आता हे समवायी कारण, असमवायी कारण किंवा निमित्त कारण हे वेदांतामध्ये मानत नाही. हे शब्द वेदांतात नाही. मग हा निमित्त कारण आहे. तर समवायी कारण आहे, त्या समवायी कारणालाच उपादान कारण असं म्हणतात. नाही, समवायी कारण हे शब्द मानत नाहीत वेदांतामध्ये. समवायी कारण शब्दाचा प्रयोग करण्याच्या ऐवजी काय प्रयोग करतात? उपादान कारण असा प्रयोग करतात. आणि असमवायी कारण असो किंवा त्या असमवायी कारणाचा समावेश निमित्त कारणामध्येच केला जातो. त्यामुळे वेदांतामध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण असे 2 कारणाचा प्रघात आहे. आणि न्यायमतामध्ये असे समवायी, असमवायी आणि निमित्त मानतात. इथं न्यायमतानुसार चालला असल्यामुळे त्यांच्यानुसार त्यांचं पदार्थ येत नाही म्हणून त्यांच्यानुसार व्याख्यान करतात. काय द्रव्याचे व्याख्यान केलेलं आहे? समवायी कारणम द्रव्यम. समवायी कारण द्रव्य आहे. म्हणजे जे समवाय संबंधाने राहतं आणि कार्याप्रती कारण आहे त्याला म्हणतात समवायी कारण. तर ते समवायी कारण नेहमी द्रव्यत असतं. समवायी कारण नेहमी द्रव्यत असतं म्हणून समवायी कारणम द्रव्यम. जे समवायी कारण आहे त्याला द्रव्य असं म्हणतात. इति तार्किकही लक्षितम. असं तार्किकांच्या द्वारा सांगितलं गेलेलं आहे. आता घट आहे. घटाचं कारण कोण आहे? कपाल. मग कपाल, घटाचं समवायी कारण कोण आहे? कपाल आहे.
कारण कपालामध्ये घट समवाय संबंधाने राहतो की नाही, आणि कारण आहे समवायी संबंधानं राहून कारण असल्यामुळे त्याला म्हणतात समवायी कारण. हे समवायी कारण लक्षात ठेवा. समवायी कारण नेहमी द्रव्यच असतात, म्हणून समवायी कारणम द्रव्यम असं द्रव्याचं लक्षण केलं. आता त्यानंतर म्हणजे संयोग असो विभाग असो हे सर्वाचं समवायी कारण कोण आहे? द्रव्याचं आहे. कर्म व्यतिरिक्तत्वे सती जाती मात्र आश्रय गुण. आता गुणाची व्याख्या करतात. गुण कशाला म्हणतात? गुणाची काय व्याख्या पहा. कर्म व्यतिरिक्ते सती जे कर्माहून भिन्न आहे आणि जाती मात्र आश्रय जाती मात्राचा आश्रय आहे त्याला गुण असं म्हणतात. मग कर्माहून भिन्न इतर आहे की नाही? कर्म जाती मात्र आश्रय केवळ जातीचा जे आश्रय आहे त्याला गुण असं म्हणतात. मग जाती कुठे कुठे राहते? द्रव्याच्याही ठिकाणी राहते, गुणाच्याही ठिकाणी राहते आणि कर्माच्याही ठिकाणी जाती राहते. तिघांच्याही ठिकाणी जाती राहते. त्यामुळे लक्षणात पद दिलं कर्माचे अतिव्याप्ती हटवण्याकरता कर्म व्यतिरिक्तत्व असं लक्षणामध्ये पद दिलं. कारण जातीचा आश्रय म्हटलं तर जाती 3 ठिकाणी राहते, द्रव्य गुण आणि कर्म. तिन्ही ठिकाणी लक्षण जावं लागलं, म्हणून कर्मावर लक्षण जाऊ नये त्याकरता प्रथम कर्म व्यतिरिक्त असं म्हटलं. मग आता कर्मावर लक्षण जाईल का? जाणार नाही. मग तरी पण काय राहिलं? द्रव्य राहिलंच की. कारण जाती राहते म्हणजे द्रव्याच्या ठिकाणी राहते, म्हणून जाती मात्र केवळ मात्र पद दिलं. जाती मात्र केवळ जातीचा आश्रय जे आहे त्याला कर्म असं म्हणतात. आता द्रव्य जे आहे द्रव्याच्या ठिकाणी काय काय राहतं? जशी जाती राहते द्रव्याच्या ठिकाणी कर्मही राहतं, द्रव्याच्या ठिकाणी गुणही राहतात. केवळ जाती राहते का? केवळ जाती राहत नाही. या कारणानं मात्र शब्दाचा उपयोग केल्यामुळे द्रव्यावरची अतिव्याप्ती हटली गेली. म्हणून गुणाचं लक्षण केलं त्यांनी. कर्माहून जे भिन्न आहे आणि केवळ जातीचा जे आश्रय आहे त्याला गुण असं म्हणतात. अहो तुम्ही म्हटला जातीचा जे आश्रय आहे, पण आम्हाला जाती म्हणजे काय हेच कळालं नाही. आणखी जातीचं लक्षण सांगा. जातीचं लक्षण सांगतात पहा. नित्यम एकम अनेक वृत्ती सामान्यम इति लक्षिता जाती. जातीचं लक्षण काय लक्षण केलं? बोला. हा जी एक आहे काय? नित्य नित्य आहे, एक आहे आणि अनेक वृत्ती आहे. तिला अशी जी समान रूपानं आहे अनेकामध्ये तिला म्हणतात जाती. जी नित्य आहे, जाती नित्य राहते. कल्पना करा घट फुटला. घट फुटल्यानंतर घटाच्या ठिकाणी जाती राहते की नाही? घटत्व जाती राहते. सकल घटामध्ये जी जाती राहते तिला काय म्हणतात? घटत्व नावाची जाती. मग घट फुटल्यानंतर घटातली जाती फुटते का? नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? नित्य असं म्हणतात. त्यानंतर पुढे एक अनेक जरी घट असले, घट अनेक असले म्हणून प्रत्येक घटात राहणार जाती वेगवेगळी का? नाही, एकच जाती आहे. कोणती? घटत्व. घटत्व घटत्वरूपी जाती आहे. पुढे आहे अनेक वृत्ती. ही जे अनेक घट असले म्हणजे मग घटाच्या ठिकाणी राहणार जाती अनेक होते का? नाही. जी नित्य आहे, एक आहे आणि अनेकामध्ये समान रूपाने आहे तिला म्हणतात जाती. उपलक्षिती उपलक्षिता जाती असं सांगितलं. लक्षणानं त्या जाती शब्दाचा प्रयोग केला गेला आहे. जाती तिला जाती असं म्हणतात. आता पुढे संयोग वियोगयोः असमवायी कारण जातीयम कर्म लक्षिता क्रिया. क्रियेची व्याख्या करतात. क्रिया कशाला म्हणतात? कर्म कशाला म्हणतात? त्या क्रियेचं लक्षण किंवा कर्माचं लक्षण काय? लक्षण पहा. संयोग वियोगयोः असमवायी कारण जातीयम. संयोग आणि वियोग यांचं असमवायी कारण जे आहे, असमवायी कारण स्वरूप जे कर्म, त्या कर्मालाच क्रिया असं म्हणतात. आता पहिल्यांदा समवायी कारण कळालं आपल्याला, जे समवायी संबंधाने राहतं आणि कारण आहे. तर असमवायी कारण म्हणजे काय? तर जे कार्याचं जे काही कार्य आहे त्या कार्याचं जे काही समवायी कारण आहे, कार्याचं
समवायी कारण आहे, त्या समवायी कारणामध्ये राहत असून कार्याप्रती कारण आहे, त्याला म्हणतात असमवायी कारण. म्हणजे कार्याचं जे कार्य, कल्पना करा काय हे घ्यायचं, हां ठीक आहे, दोन हातांचा संयोग घेऊ आपण. तर दोन हातांचा संयोग घेतल्यानंतर आता संयोग हे काय झालं आपलं कार्य. संयोग काय झालं कार्य ना, काय लिहिलं संयोग योग हो असमवायी कारणम. हे संयोग झालं आपलं कार्य. त्या संयोगाचं समवायी कारण कोण आहे की ज्या ठिकाणी संयोग राहतो दोन हात, हा संयोग झाला. हा संयोग राहिला कुठे, जसं घट आहे, घट कुठे राहिला आपले अवयव कपालामध्ये घट राहिला. त्याचा हा जो संयोग आहे हा संयोग झाला. हा संयोग राहिला कुठे दोन हातामध्ये, हा संयोग राहिला. मग झालं समवायी कारण. दोन हात काय झाले समवायी कारण. ह्या हातामध्ये जो राहतो, या हातामध्ये जो राहत असून आपल्या कार्याला कारण आहे. म्हणजे जो हातामध्ये राहतो आणि संयोगाकरता कारणीभूत आहे, असं कोण आहे की जे असमवायी कारण आहे. कर्म. कोण आहे कर्म. कर्म म्हणजे काय क्रिया. म्हणजे हातामध्ये क्रिया घडली ना, काहीतरी हातामध्ये क्रिया घडली, हे झाले दोन हात झाले समवायी कारण. आणि या दोन हातामध्ये क्रिया घडली, एकत्र येण्याची क्रिया घडली. आणि क्रिया घडल्यामुळेच काय झाला या दोन हातांचा संयोग झाला. आणि म्हणून या संयोगाप्रती असमवायी कारण कोण आहे क्रिया. हा हे दोन हातांची क्रिया घडली ना, आणि क्रियेमुळेच, कारण ही क्रिया कुठे राहिली समवायी कार्य कोण संयोग. त्या संयोगाचं कारण उपादान कारण कोण दोन हात. या दोन हातामध्ये राहिली, या समवायी कारणामध्ये राहिलं कोण क्रिया राहिली. ती क्रिया या समवायी कारणामध्ये राहिली. समवायी कारणात राहत असून कार्याप्रती कारण आहे. जे क्रिया घडली ना दोन्ही हातामध्ये, आणि काय कार्य झालं संयोगरूपी कार्य घडलं. म्हणून पहा परत वाचतो संयोग वियोग यो असमवायी कारण. पहिल्यांदा एकच घ्या, संयोगाचं जे असमवायी कारण स्वरूप जे कर्म त्याला काय म्हणतात क्रिया असं म्हणतात. काय लक्षण केलं संयोगाचं असमवायी कारण स्वरूप जे कर्म त्याला क्रिया असं म्हणतात. संयोगाचं असमवायी कारण कळालं कसं आहे. असमवायी कारण संयोगाचं समवायी कारण कोण आहे पहिल्यांदा कळालं. दोन हात, त्या दोन हातामध्ये जे राहतं कोण क्रिया, आणि ती क्रिया कार्याला उत्पन्न करते. कोणत्या संयोगरूपी कार्याला क्रिया उत्पन्न करते. म्हणून ही जी काय दोन हातात घडलेली क्रिया आहे ही क्रिया त्या संयोगाप्रती असमवायी कारण आहे. आता पुढे म्हणतात वियोगाला देखील असमवायी कारण स्वरूप जे कर्म आहे त्याला क्रिया असं म्हणतात. वियोग काय झालं कार्य. वियोग कार्य झालं. वियोगाचं समवायी कारण आता हा संयोग झाला, आणि आता हा वियोग झाला. संयोग आणि हा वियोग. ह्या वियोग राहिला कुठे दोन हातामध्ये. मग हे दोन हात विभक्त का झाले याला कारण काय राहिलेली क्रिया. म्हणजे समवायी कारणात राहिली आणि पुढे तिनं वियोगाला उत्पन्न केलं. म्हणून ही जी काय घडलेली क्रिया आहे हातामध्ये, ही क्रिया त्या वियोगाप्रती असमवायी कारण आहे. झालं समवायी कारण असमवायी कारण. तर संयोग वियोगाप्रती असमवायी कारण स्वरूप जे कर्म त्या कर्मालाच क्रिया असे म्हणतात. येते सर्वे स्वरूपे कल्पिता एव इत्यर्थः. आणि हे सगळेच द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव आत्मभिन्न याची आवत सगळेच पदार्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहेत. त्याचा आणि याचा काही एक संबंध नाही. अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग आता त्याला सांगितलं बाबा आता काय केलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं, मला कळालं, सगळ्या गोष्टी कळाल्या. अशा प्रकारचे जे तार्किक प्रश्न आहेत ते करणं चुकीचं आहे. आपण निघालो आपलं लक्ष परमात्म स्वरूपाची प्राप्ती आहे. त्यामुळं तुम्ही जसं सांगितलेलं श्रीगुरूंनी की महावाक्याचा विचार करून महावाक्याच्या द्वारा लक्षणेनं ज्या ब्रह्माचं ज्ञान होतं ते ब्रह्म
अभेद स्वरूप आहे, अखंड आहे, एकरूप आहे आणि त्याचंच पुन्हा वारंवार चिंतन केलं पाहिजे हे मला कळालं. मग आता तुम्ही मला सांगा की आता त्या महावाक्याच्या द्वारा लक्षणीने ज्ञान प्राप्त करून घ्यावायचं आहे, त्याकरता काय साधना आहे, काय साधना केली म्हणजे मला ज्ञान प्राप्त होईल. त्याकरता श्रीगुरु सांगतात बाबा तू श्रवण कर. मग त्या श्रवणाचं स्वरूप काय ते आता सांगतात पहा. एतावता ग्रंथसंदर्भेन किम उक्तम भवती इति आकांक्षायाम फलितम आह. आतापर्यंत जो काय ग्रंथ आपण पाहिला 52 श्लोकापर्यंत, तर या ग्रंथ संदर्भाने या ग्रंथाद्वारा जे काही आपण सर्व श्लोकांचं चिंतन केले इतके दिवस, काय सांगायचे नेमक्या यातून किम उक्तम भवती इति आकांक्षायाम, अशी आकांक्षा निर्माण झाली असता त्याच्यापासून काय फल आहे की आत्तापर्यंत जे आपण चिंतन केलं त्याच्या अर्थाचं अनुसंधान करणं याला श्रवण असं म्हणतात. आत्मावारे द्रष्टव्य ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. दर्शन करण्याकरता त्याचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि निधिध्यासन केलं पाहिजे. तर त्याकरता पहिल्यांदा श्रवण म्हणजे काय त्याची व्याख्या करतात आणि मननाची देखील व्याख्या करतात. इत्थं वाक्यैस्तदर्थानो इत्थं वाक्यैस्तदर्थानो इत्थं वाक्यैस्तदर्थानो इत्थं वाक्यैस्तदर्थानो संधानं श्रवणं भवेत् संधानं श्रवणं भवेत् संधानं श्रवणं भवेत् संधानं श्रवणं भवेत्. युक्त्या संभावितत्वानु युक्त्या संभावितत्वानु युक्त्या संभावितत्वानु युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु संधानं मननं तु तत् संधानं मननं तु तत् संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैस्तदर्थानो संधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानो संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैस्तदर्थानो संधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानो संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैः तद अर्थानुसंधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानुसंधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैः तद अर्थानुसंधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानुसंधानं तत्तु मननं. तर इत्थं वाक्यैः अशा प्रकारे महावाक्यांचा जो काही आपण विचार करायला प्रारंभ केला म्हणजे पहिल्यांदा युक्तीच्या द्वारा आत्मा ब्रह्मरूप कसा आहे, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी अर्थात युक्तीच्या द्वारा आपण जे काही सिद्ध केलं पहिल्यांदा आणि त्यानंतर म्हटले आता ग्रंथ पूर्ण झाला, पुढच्या ग्रंथाचा उपयोग काय, तर ते म्हणतात ही जी गोष्ट आहे युक्तीद्वारा निश्चय होऊन चालणार नाही, त्याला शास्त्रप्रमाणानं, प्रबल प्रमाण कोणतं आहे शास्त्रप्रमाणानं निश्चित झाली पाहिजे. त्याकरता शास्त्रप्रमाणानं महावाक्याचा विचार केला पाहिजे. असा जो काही महावाक्यविषयक विचार आहे, महावाक्याचा विचार जो आहे हा पदार्थ ज्ञानपूर्वक होतो, म्हणून पदाच्या अर्थाचं ज्ञान केलं आपण. महावाक्यातील तत्पदाचा अर्थ काय आहे, त्वम पदाचा अर्थ काय, वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय आणि त्यातमध्ये अभेद होत नसल्या कारणानं भागत्याग लक्षणा केली आणि भागत्याग लक्षणाद्वारा अखंड परमात्म्याचं जे काही ज्ञान होतं. अशी जे काही इत्थम वाक्य ही जी काही महावाक्य आहेत, महावाक्यविषयक विचार त्याच्या अर्थाचं अनुसंधान करणं, अखंड चिंतन करणं याला श्रवण असं म्हणतात. हे श्रवणाचं स्वरूप आहे. पुढे किंवा आपल्या विचारसागरामध्ये आलेलं श्रवणाचं स्वरूप सांगताना काय म्हटलेलं आहे की युक्तीने उपक्रमोपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. ही काय आहेत श्रवणाची व्याख्या. युक्तीने उपक्रमादी म्हणत असताना उपक्रम उपसंहार यांची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, उपपत्ती, अर्थवाद याला काय म्हणतात षड्लिंग असं म्हणतात. षड्लिंग का म्हणतात, लीनम अर्थम गमयती लिंगम. जसं आपल्याला धुराचं ज्ञानावरून ज्या वन्हीची अनुमती होत नाही, तसंच या शास्त्राचं तात्पर्य काय आहे हे शास्त्र तात्पर्य निर्णय होत नाही. जीवब्रह्म खरोखर या शास्त्राला जीवब्रह्म आहे की ज्ञानच सांगायचं का दुसरं काही सांगायचं आहे हा निर्णय होत नाही.
याकरता जो अस्पष्ट अर्थ आहे, प्रत्यक्ष होत नाही त्या अर्थाचं, अशा अर्थाचं प्रत्यक्ष करून दिलं त्याला म्हणतात लिंग. असे षडविध प्रकारचे लिंग आहेत. आणि या लिंगांचे आता पुढे आपण पाहणार आहोत की निश्चलदासजी आणि पंचशिकार जे आहेत तर यांचं मत थोडं वेगळं आहे. वेगळं मत म्हणजे कसं आहे की ते काय म्हणतात, महावाक्याच्या द्वारा अपरोक्ष ज्ञान होतं. महावाक्यानं अपरोक्ष ज्ञान होतं. हां, भामती प्रस्थानसारखं आहे. कारण पुढे आपण जर आलात तर पुढे एक श्लोक आहे, वाक्यम प्रतिबद्धम सत् प्राक परोक्षावभासिते करामलकवत बोधम अपरोक्षम प्रसूयते. या श्लोकावरून यांचं मत आपल्याला असंच दिसतं की पहिल्यांदा श्रवण, मनन, निधिध्यासन, निधिध्यासनाच्या परिपक्वावस्थेमध्ये साक्षात्कार ही आत्मज्ञानाची रीती आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळं आता दोघांचे ग्राह्य आहे, त्यांची विवक्षा भिन्न भिन्न आहे, नाही का. विवक्षा म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय आहे, तिथं महावाक्याने ज्ञान होतात. कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी पण होत नसेल तर मग त्यांच्याकरता काय सांगितलं, पुन्हा विचाररूप दुसरं श्रवण. विचाररूप दुसरं श्रवणातच काय येतात, हे उपक्रम, उपसंहारादी षटलिंग जे आहेत त्यामध्ये त्याचा समावेश होतो. षडलिंगपूर्वक चिंतन करणं हे विचाररूप श्रवणामध्ये त्याचा समावेश होतो. आणि प्रथम श्रवणासवे अर्जुन हे विपाये फावे याच्यामध्ये काय, महावाक्य, महावाक्याच्या तत्व पदार्थ ज्ञानपूर्वक भागत्याग लक्षणेनं अखंड परमात्म्याचं ज्ञान हे याचा समावेश महावाक्यामध्ये आहे की जे सद्य तत्काल मोक्षाचं साधन आहे. आणि श्रवण जे आहे त्या महावाक्यापेक्षा थोडंसं दूरचं आहे. दूरचं कसं आहे, प्रतिबंध जर असतील तर त्याच्याकरता हे श्रवणादी सांगितलेले आहेत असा समन्वय विचारसागर ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी मात्र कारण कलियुगात भविष्यात जनानाम प्रज्ञा प्रतिज्ञा म्हणजे जाणून भविष्यात लोकांमध्ये जे काही बुद्धी आहे भविष्यकालीन होणाऱ्या लोकांमध्ये त्या लोकांच्या बुद्धीला जाणून हा पक्ष निर्माण झाला असेल की सहजासहजी श्रवणात प्रथम श्रवणामध्ये कोणालाही स्वामी महाराज म्हणायचे, बाबा सांगतात की तुमच्या बापालाही साक्षात्कार होणार नाही, कारण अनादिकालाचे संस्कार आहेत. हे संस्कार सहजासहजी जातात का, कधीही उत्थान पावतील काही सांगता येत नाही. त्यामुळं कधी कधी मनुष्य भ्रमात राहू शकतो. काय की मी श्रवण केलं महावाक्याचं, मला ज्ञान झालं, मी कृतार्थ झालो. आणि कधी कधी पतन होऊ शकतं केवळ शब्द ज्ञानाला घेऊन. म्हणून त्याला सांगतो बाबा श्रवण ज्ञान होतच नाही. मग काय कर, मनन कर, निधिध्यासन कर, चित्ताला कुठेच वाहू देऊ नको, जेणेकरून काय होईल, अंतकरणात कुठल्याही वासना उत्पन्न होणार नाही. म्हणूनच वासनाक्षय होऊन जाईल, तुलाही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल आणि सगळी आनंदाची रेलचेल निर्माण तुझ्या जीवनात निर्माण होईल. याच्याकरता पंचशिकार असेल किंवा भामती प्रस्थान जे आहे त्यांनी अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे जेणेकरून मुमुक्षूची हानी होऊ नये. म्हणून त्यांना सांगितलं की श्रवणैक आत्मवार्य द्रष्टव्य, त्याकरता श्रोतव्य, मंतव्य आणि निधिध्यासितव्य. त्याच्या परिपक्वावस्थेमध्ये समाधी आणि समाधीमध्ये साक्षात्कार होतो आणि अखंड परमात्म्याचं ज्ञान होतं. आणि मग त्याला काही कर्तव्य राहत नाही. तोपर्यंत त्यानं साधना केलीच पाहिजे, अखंड अनुसंधान तत्वचिंतन केलंच पाहिजे. सुप्तेर मृते कालम नयेद वेदांत चिंतया दद्यान्न अवसरम किंचित कामादीनाम मनागपी. थोडा देखील अवसर देऊ नये, जेणेकरून अखंड चिंतनात राहिलं तर अवसरच कुठे आहे, जेणेकरून या वासना संस्कार पूर्णतः अभिभूत होतील, लोपून जातील आणि नंतर नाहीशा होऊन जातील. इत्थम वाक्य ही अशा प्रकारे जे काही आपण आता विचार पाहिला, महावाक्य विचार, त्यात तत्पदार्थ काय, त्वमपदार्थ काय, या वाक्यांच्या अर्थाचं अनुसंधान करणं याला म्हणतात श्रवण असं म्हणतात. युक्त्या संभावितत्वानुसंधानम तत्वमननम. आणि युक्तीच्या द्वारा संभावितत्वानु म्हणजे जे काही आपण श्रवण केलेलं आहे त्या अर्थ जो आहे तो अर्थ संभवू शकतो. त्या अर्थाचं अखंड अनुसंधान करणं, मनन करणं
चिंतन अनुसंधान करणं, चिंतन करणं त्याला म्हणतात मनन. जेव्हा आपण श्रवण केलेलं आहे तर त्या श्रवणाचं पुन्हा वारंवार चिंतन करणं याला मनन असं म्हणतात. तत् काय, त्वम काय, त्याचा उपाधी भागामध्ये भिन्नता कशी आहे आणि उपाधीचा परित्याग केल्यानंतर जे काही शुद्ध तत्व आहे त्या दोघांमध्ये ऐक्य कसं आहे या अर्थाचं वारंवार चिंतन करणं याला म्हणतात मनन. किंवा आपण विचारसागरामध्ये पाहतो मनन शब्दाचा अर्थ करताना जो ब्रह्म ऐक्याला साधक अशा प्रकारे आणि भेदनिश्चयाला बाधक अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनाला मनन असं म्हणतात. युक्तीच्या इथंही युक्ती आहे आणि तिथंही युक्ती आहे. श्रवणामधल्या युक्तीचं काय स्वरूप सांगितलं, उपक्रमादी षडलिंगपूर्वक ते युक्तीचं स्वरूप आहे. आणि मननामध्ये युक्ती जरी असली तर या मननामध्ये युक्तीचं स्वरूप काय, प्रमाण विचार आहे. म्हणजे अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपपत्ती, अर्थापत्ती, निह नानास्ते किंचन म्हटलेलं आहे. मग नानास्ते किंच ज्या अर्थी श्रुतीनं म्हटलेलं आहे त्या अर्थी नाना तो असूच शकत नाही. हे कोणतं प्रमाण झालं, अर्थापत्ती प्रमाण झालं आहे ना. अशा प्रमाणात आपल्याला विचार करता येईल. त्या प्रमाणाचा थोडाफार केला असेलच ना विचार सागरात. हां, अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाना तो कसा कल्पित आहे, जीव ब्रह्माचा भेद कसा मिथ्या आहे, जीव ब्रह्माचा आणि जीव ब्रह्मात ऐक्य कसं आहे, ऐक्याला साधक आणि भेद निश्चयाला बाधक. जाको जिज्ञासा होईल ताही नाही. संस्कृत विचार सागरमध्ये देखील संस्कृत विचार सागरामध्ये विस्तारपूर्वक सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जीव ब्रह्माच्या भेदाला साधक युक्ती अनुमान प्रमाणाची युक्ती आहे. जीव ब्रह्म होण्यास योग्य आहे सच्चिदानंद रूप असल्यामुळे. याला उदाहरण दिलं ईश्वर चैतन्याप्रमाणे. जीव ब्रह्मरूप आहे कारण सच्चिदानंद रूप, अर्थात जो सच्चिदानंद रूप आहे तो ब्रह्मरूप होण्यास योग्य आहे. ईश्वर सच्चिदानंद रूप आहे म्हणून तो ईश्वर सच्चिदानंद रूप असल्यामुळे जसा तो ब्रह्मरूपच आहे त्याप्रमाणे जीवही सच्चिदानंद रूप असल्यामुळे जीवसुद्धा ब्रह्मरूपच आहे. ही जीव ब्रह्मैक्याला अनुमान प्रमाणाची साधक युक्ती झाली. त्यानंतर उपमान प्रमाणाची युक्ती आहे. घट आणि मठाचं उदाहरण दिलं. आकाशामध्ये घट आणि मठ हाचा भेद प्रतीतीला आला. घटाकाश मठाकाश असा भेद झाला. तो का झाला तर घट आणि मठ हा उपाधी लागला म्हणून. वास्तविक घट आणि मठ उपाधी लागला तरी पण आकाशामध्ये काही भेद झाला नाही, कारण उपाधी अधीनत्वात. म्हणजे हा जो भेद प्रतीतीला आला तो उपाधीच्या मुळे प्रतीतीला आला, वास्तव भेद नाही. त्याप्रमाणे जीव आणि ईश्वर किंवा जीव आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी जो भेद आहे तो उपाधीमुळे प्रतीतीला आलेला आहे. अंतःकरण किंवा अज्ञान जीवाची उपाधी आणि ब्रह्माला माया उपाधी लागली म्हणून हा उपाधी अधीन असल्यामुळे तो जो काही भेद आहे तो कल्पित आहे आणि जीव ब्रह्मामध्ये अभेदच वास्तव आहे. ही उपमान प्रमाणाची युक्ती झाली. आणि अर्थाप्रमाणाची एक नेह नानास्ति किंचन, म्हणजे श्रुती माता सांगते की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाना म्हणून दुसरा द्वैत नावाचा कोणताही पदार्थ नाही. याचा अर्थ श्रुतीला द्वैत सांगायचं नाही, श्रुतीला अद्वैतच सांगायचं आहे. किंवा न तद्वितीयम अस्ति, द्वितीय म्हणून दुसरा काही पदार्थ नाही. म्हणजे श्रुतीला अभेदच सांगायचा आहे, जीव आणि ब्रह्म यांच्यात भेद सांगायचा नाही. या अर्थापत्ती प्रमाणाची ही युक्ती झाली. आणि जीव ब्रह्माच्या भेदाला बाधक युक्ती अनुमान प्रमाणाची युक्ती. एक उपमान प्रमाणाची युक्ती. हां, जीव आणि ब्रह्म यांचा भेद कसा आहे, मिथ्या आहे. घटाकाश आणि मठाकाशाप्रमाणे. घटाकाश आणि मठाकाश, घट आणि मठ ही उपाधी लागल्यामुळे आकाशामध्ये भेद प्रतीतीला आला, परंतु तो भेद मिथ्या आहे. त्याप्रमाणे अंतःकरण आणि माया यांच्या उपाधीमुळे जीव आणि ब्रह्माच्या ठिकाणी भेद प्रतीतीला आला आणि उपाधी कल्पित असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी भेद जो झाला तो सुद्धा कल्पितच आहे. म्हणून जीव आणि ब्रह्माचा भेद हा कल्पित आहे, मिथ्या आहे, वास्तव अभेद आहे. आणि उपमान प्रमाणाची युक्ती सांगितली. बिंब आणि प्रतिबिंब यांच्यामध्ये जो भेद आहे तो सुद्धा उपाधीमुळे झालेला आहे. त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्माचा भेदसुद्धा हा उपाधिकृत असल्यामुळे तो भेद हा मिथ्या आहे. बिंब आणि प्रतिबिंब हा भेदसुद्धा उपाधीमुळे झालेला असल्यामुळे मिथ्या आहे.
त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्माचा भेद मिथ्या आहे ही उपमान प्रमाणाची युक्ती झाली जीव ब्रह्माच्या भेदाच्या मिथ्यात्व कथनाविषयी. आणि अर्थापत्ती प्रमाणाला काय सांगितलं ती साधक हां एक आहे म्हणजे महावाक्याने जसे पिनो देवदत्ता हा दिवा न भुंकते. महावाक्यांनी जीव आणि ब्रह्माची एकता सांगितलेली आहे. जर जीव आणि ब्रह्माचा भेद वास्तव असता तर महावाक्यांनी जीव आणि ब्रह्माची एकता सांगितली नसते. ज्या अर्थी एकता सांगितलेली आहे त्या अर्थी भेद हा मिथ्याच आहे हे अर्थापत्ती प्रमाणानुसार सांगितलं भेदाचं मिथ्यात्व. असं अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाण. अजून एक राहिलं कोणतरी शब्द प्रमाण प्रबल ते चालूच आहे. अनुपलब्धी अभाव. तर ही मनामधली युक्ती आहे. असे युक्त्या संभावितत्वानं ज्या युक्तीच्या द्वारा अर्थात ही प्रमाण स्वरूप असणारी युक्ती आणि त्या युक्तीच्या द्वारा संभावितत्वानुसंधानम जो आपण अर्थ श्रवणामध्ये निश्चय केला युक्तीने उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय झाला तर त्याला काय म्हणायचं श्रवण असं म्हणायचं. केवळ ऐकण्याला वेदांतामध्ये श्रवण म्हणत नाही. निश्चय झाला आणि ज्या अर्थाविषयी निश्चय झाला की श्रुतिमाताला हेच सांगायचं आहे त्याच अर्थ संभवू शकतो त्याला म्हणायचं मनन. श्रवण आणि मनन. तर श्रवण जे आहेत श्रवणामध्ये प्रतिबंध जो आहे प्रमाणा संभावना प्रमाण जे वेदवाक्य आहेत ते कर्म उपासना प्रतिपादक आहेत का जो ब्रह्मज्ञान प्रतिपादक आहेत असा जो संशय त्याची निवृत्ती करता श्रवण आहे. त्यानंतर मनन जे आहे तर सिद्धांताविषयी शंका जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे असे सिद्धांताविषयी असणारी शंका त्या शंकेच्या निवृत्त्यर्थ मनन सांगितलेलं आहे. अशा वाक्यांचं चिंतनाचं अखंड अनुसंधान करणं याला मनन असं म्हणतात. आता पहा इत्थम जगतो यदुपादानम इत्यादी ग्रंथजातोक्त प्रकारेण वाक्यैः तत्त्वमस्यादि वाक्यैः तदार्थानुसंधानं तेषां वाक्यानाम् अर्थस्य जीव ब्रह्मणो एकत्वलक्षणस्य अनुसंधानं श्रवणं भवेत्. श्रवणाचं कथन करतात इत्थम म्हणजे अशा प्रकारे कसं जगतो यदुपादानाम इत्यादी ग्रंथजातोक्त प्रकारेण जगतो यदुपादान माया मादा यतामसीम इथपासून जो प्रकरण पाहिलं ना आपण म्हणजे श्लोक क्रमांक या ठिकाणी दिलेले आहे 44वा श्लोक म्हणजे 44व्या श्लोकापासून तर तत्वमस्यादि वाक्यही 52 क्रमांकाचा श्लोक आहे तर तिथपर्यंत 44 पासून तर 52 पर्यंतच्या नाही पहा पहिलं परत पहा जगतो यदुपादानाम हा श्लोक क्रमांक आहे 44 इत्यादी ग्रंथजातोक्त प्रकारेण 43व्या जगतो यदुपादानाम 44वा आहे ना इत्यादी ग्रंथजातोक्त या ग्रंथ समुदायाच्या द्वारा त्या प्रकारेण वाक्यही वाक्याच्या द्वारा अर्थात तत्वमस्यादी वाक्यही तत्वमस्यादी महावाक्याच्या द्वारा त्या अर्थाचं अनुसंधान करणं तेषां वाक्यानाम अर्थ त्या वाक्यांचा अर्थ काय आहे जीव ब्रह्मणो एकत्व लक्षणस्य त्या वाक्याचा अर्थ महावाक्य जे आहे महावाक्याचा अर्थ जीव ब्रह्माचं एकत्व स्वरूप लक्षण एकत्व याचं स्वरूप आहे हे ज्याचं लक्षण आहे असा जो अर्थ त्या अर्थाचं अखंड अनुसंधान करणं जीव ब्रह्मामध्ये एकत्व कसं आहे असं अशा प्रकारे अखंड चिंतन करणं माया विद्ये विहायैव मुपाधि परजीवयोः अखंडम सच्चिदानंदम परम ब्रह्मैव लक्ष्यते. तर ह्या सर्व श्लोकांचं म्हणजे अर्थात हे सर्व चिंतन काय महावाक्य विचार महावाक्याचा विचार जो आहे त्यात पुढे पण घ्या ना नाही का कोणतं हे तत्व कसं विकल्पतः भावाभ्याम असंस्पृष्टात्म वस्तूने
विकल्पितत्व लक्षत्व संबंधाध्यास्तु कल्पिता हे सगळंच घ्या, म्हणजे 52 पर्यंत आहे. तर इथपर्यंत हे सगळं तत्वाचं चिंतन आहे. आणि म्हणूनच या सगळ्या चिंतनाचं अर्थाचं अनुसंधान करणं, या वाक्यांचं अर्थ जो आहे जीवब्रह्माचं एकत्व स्वरूप ज्याचं लक्षण आहे स्वरूप आहे याचं अखंड अनुसंधान करणं त्याला श्रवण असं म्हणतात. त्यानंतर पुढे म्हणतात युक्त्या कोणत्या आहे? शब्दस्पर्शादयो वेद्या इत्यादीना परापरात्मनोः एवं युक्त्या संभावित एकता इत्यान्तेन ग्रंथसंदर्भेन उक्त प्रकारेण संभावितत्वानुसंधानं नाम श्रुतस्य अर्थस्य उपपद्यमानत्वज्ञानं यदस्ति तत्त्वमननं यद इति उच्यते. मनन सांगतात की जे आपण या ग्रंथाच्या अर्थात या प्रकरणाच्या 3ऱ्या श्लोकापासून शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक तत्व विभक्ता तत्संविद ऐकरूप्यान्न विद्यते इथपासून प्रारंभ केला. हे विषय कसे भिन्न आहेत, समित कशी एक आहे, समितमध्ये हे विषय कसे आलेले आहेत, विषयच नाही तर अवस्था इत्यादी सगळे आगंतुक आलेले आहेत. ज्ञान अभेदरूपाने एक आहे, ते ज्ञान स्वयंप्रकाश आहे, तेच ज्ञान आनंद स्वरूप आहे. यतः परप्रेमास्पदम यतः आणि असं जे काही लक्षण आहे या अवस्था म्हणून वेगळा केलेला जो प्रत्येकात्मा तो ब्रह्मरूप आहे आणि परमात्माही ब्रह्मरूप आहे म्हणून दोघांचं ऐक्य आहे. हा जो काही विचार आपण पाहिला तर ह्या संपूर्ण विचाराला मनन असं म्हणतात. ते सांगतात की शब्दस्पर्शादय विद्या इत्यादींना इथपासून प्रारंभ करून परापरात्मनोः रेवम युक्त्या संभावित एकता इथपर्यंत जो विषय आहे परमात्मा आणि जीवात्मा यांचं जे ऐक्य युक्त्या एकता युक्त्या संभाविता ही एकता ऐक्य युक्तीच्या द्वारा संभवणी आहे. इत्यांतेनं इथपर्यंतच्या ग्रंथ संदर्भानं उक्त प्रकारेनं जे पूर्वी सांगितलेला जो प्रकार आहे त्या प्रकाराने संभावित तत्वानुसंधानाचा अर्थ करतात. श्रुतस्य अर्थस्य श्रुतीनं ज्या अर्थाचं प्रतिपादन केलेलं आहे तर तो अर्थ उपपद्यमानत्व ज्ञानम तो संभवू शकतो. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे तर त्याला तत्वमननम इति उच्यते, त्याला मनन असं म्हणतात. म्हणजे श्रवण पाहिलं आपण, महावाक्याचा विचार याच्या पदार्थ ज्ञानपूर्वक महावाक्याचा विचार याला श्रवण म्हणतात. त्याचप्रमाणे मनन सांगत असताना युक्तीच्या द्वारा जे चिंतन आहे त्याला म्हणतात मनन. मग त्यात युक्ती असतील, दृष्टांत असतील किंवा अनुमानाचा प्रयोग या सगळ्यांचं ग्रहण करायचं. या सर्वांना घेऊन जे चिंतन केलं जातं त्याला मनन असं म्हणतात. आता त्यानंतर इदानीम महाराज आले घ्यायचं थांबायचं. आता त्यानंतर निधिध्यासन श्रवणात निश्चय होतो. मननात पुढे ज्या अर्थाचे निश्चय झाला त्याचा अखंड अनुसंधान त्याद्वारा प्रमेय संभावना निवृत्त होते. सिद्धांताविषयी कुठली शंका राहत नाही की या वाक्यांना जीवब्रह्माचा अभेद सांगायचा आहे आणि भेद हा जो प्रतीतीला येणारा भेद हा मिथ्या आहे याचा निश्चय आपल्याला मननाद्वारा होतो. त्यानंतर अनादी काळाचे संस्कार आहेत. कितीही तत्वचिंतन केलं तरी देखील देहाविषयी सत्यत्व बुद्धी, देहा विषयाविषयी जगताविषयी सत्यत्व बुद्धी, सुखत्व बुद्धी निर्माण होतेच आहे. आणि म्हणून ती जगताविषयी सत्यत्व बुद्धी सुखत्व बुद्धी निवृत्त होण्याकरता त्याकरता साधन कोणतं असेल तर निधिध्यासन हे साधन आहे. आणि त्या निधिध्यासनाचं स्वरूप काय आहे त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय.